नमस्कार. कुक विथ योगिता मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी तुमच्याशी प्रवासाला नेण्यासाठी मस्त अशी रेसिपी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यासाठी मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि आपण याच्यामध्ये एक बटाटा घेतला आहे, त्याचं साल काढून घेतलं आहे आणि या पद्धतीने थोडं जाडसरच आपण याच्यामध्ये कट करून घेऊया. तर थोडे जाड-जाड तुकडे केले तरी चालेल आणि यासोबतच मी इथे घेतला आहे एक कांदा आणि याची सुद्धा आपण जाडसर याला काप करून घेऊया. याच्यामध्ये मी 2 हिरवी मिरची घेतली आहे. तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता. मी इथे 2 हिरवी मिरची या पद्धतीने कट करून टाकली आहे. 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेऊया आणि 1 इंच अद्रकचा तुकडा घेतला आहे आणि या पद्धतीने याला सुद्धा कट करून टाकूया, जेणेकरून हे मस्त बारीक होईल. सोबतच अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि आता आपण याला मिक्सरला लावून घेऊया आणि मस्त अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. तर बघू शकता मस्त अशी बारीक इथे पेस्ट करून घेतलेली आहे. या पद्धतीने हाताने चेक करून घ्यायचंय. अगदी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. आता आपण याला साईडला ठेवून घेऊया. आता एका बाउलमध्ये घेते मी 1 कप पोहा. तर कुठलाही पोहा घेऊ शकता, म्हणजे जाडा किंवा पातळ कुठलाही चालेल. आणि आता आपल्याला छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, म्हणजे याच्यामध्ये काही धूळ वगैरे असली ते सगळं निघून जातील. तर आता आपण हे पाणी काढून घेऊया. मी ते 2 पाण्याने याला छान स्वच्छ धुवून घेते. आता आपण याचं पाणी काढून घेतलेलं आहे आणि साईडला जी आपण पेस्ट बनवली आहे आता आपण ती आपण याच्यामध्ये घालायची आहे आणि आता याला एक छान मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये पाण्याचा वापर नाही करायचा आहे, असंच मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण याला साईडला ठेवून घेऊया आणि सोबतच इथे मी हिरवी मिरची घेतली आहे. ही मिरची तिखट नाही आहे. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही शिमला मिरचीचा सुद्धा वापर करू शकता. या पद्धतीने गोल गोल शेपमध्ये कापून घ्यायचं आहे. बघू शकता इथे मी याला कट करून घेतलं आहे या पद्धतीने. तर चला आपण आता गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे, याच्यामध्ये घालून घ्यायचे तेल. तर मी इथे 2 ते 3 चमचे तेल घातले आहे. सोबतच आपण याच्यामध्ये बटाटा घालणार आहोत. तर मी इथे 3 बटाटा कट करून घेतलेला आहे. तर बघू शकता या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे आणि आता आपण याला छान फ्राय करायचं आहे. तर मस्त असं कलर चेंज होतपर्यंत आपण याला फ्राय करून घेऊया, म्हणजे हलका हलका कलर आला पाहिजे आणि सोबतच हे शिजले सुद्धा पाहिजे. तर बघू शकता इथे मस्त असं मिक्स करून झाल्यानंतर आता आपण याला झाकून ठेवूया 3 ते 4 मिनिटं, म्हणजे हे छान असे सॉफ्ट होतील. तर इथे 3 ते 4 मिनिटं झालेले आहेत. तर बघून घेऊया आपण. तर बघू शकता कलर बघा एकदम मस्त आलेला आहे. या पद्धतीने एक असं तोडून बघायचं आहे आणि बटाटा सुद्धा मस्त असा शिजला आहे. तर आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. अगदी मस्त लागते, नक्की ट्राय करून बघा. आता आपण त्याच पॅनमध्ये घेणार आहोत अर्धा चमचा जिरं. जिऱ्याला हलकंसं परतून घ्यायचं आहे आणि आपण याच्यामध्ये जी मिरची कट करून घेतली होती ते घालून घेणार आहोत आणि याला सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे. तर 1 मिनिट असं मी परतून घेतलं आहे याला. आता आपण याच्यामध्ये कांदा घालणार आहोत. तर मी ते मोठ्या साईजचा एक कांदा घेतला आहे, या पद्धतीने कट करून घेतला आहे पातळ पातळ. आता आपल्याला मस्त असं याला फिरवून घ्यायचं आहे आणि हलकी हलकी मिरची सॉफ्ट होतपर्यंत शिजवायचं आहे, खूप जास्त नाही शिजवायचं आहे. तर याला छान मिक्स करून घेतल्यानंतर आपण याला आता झाकून ठेवूया, जेणेकरून मिरची अशी मस्त सॉफ्ट होतील. तर मी इथे 3 ते 4 मिनिटं मस्त याला झाकून शिजवून घेतलं आहे आणि बघू शकता कांदा मस्त असा ट्रान्सलुसंट दिसत आहे. बघू शकता अगदी सॉफ्ट झालाय कांदा आणि मिरची सुद्धा आपली मस्त अशी सॉफ्ट झाली आहे. तर आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत मिरची पावडर. तर हे मी तिखट मिरची पावडर नाही घेतलं आहे, कलरवाला घेतला आहे. सोबतच मी ते हळद पावडर, धने पावडर आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. आता हे सगळे मसाले याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. तर बघू शकता अगदी कमी तेलात मस्त अशी रेसिपी तयार होते ही आणि खायला सुद्धा अगदी मस्त लागते. आणि यासोबतच आपण याच्यामध्ये जे बटाटे आपण फ्राय करून घेतले होते ते घालून घेऊया. आपण बटाटे फ्राय केलेत पण त्याला तेल अजिबात राहत नाही, म्हणजे वरूनच फक्त आपल्याला दिसणार पण आतपर्यंत तेल राहत नाही त्याच्यामध्ये. म्हणून ही कमी तेलाची मस्त अशी रेसिपी प्रवासाला अगदी परफेक्ट आहे. तर आता याला मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे
आता आपण याला 2 ते 3 मिनिटं झाकून ठेवूयात, जेणेकरून मसाले जे आहेत ते सगळे मस्त असे बटाट्याला आणि मिरचीला लागतील. तर 2 ते 3 मिनिटं इथे मी झाकून घेतलं होतं आणि परत याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि सर्वात शेवटी आपण याच्यामध्ये घालणार आहोत आमचूर पावडर. नसेल तर तुम्ही निंबूचा रस सुद्धा घेऊ शकता आणि सोबतच कोथिंबीर घालायची आहे बारीक कट करून घेतलेली आणि परत याला मिक्स करून घ्यायचं आहे. ही रेसिपी मस्त आपण जो पोह्याचा नाश्ता बनवणार आहोत त्याच्यासोबत अगदी परफेक्ट आणि एकदम चवीला मस्त लागणार आहे. तर आपली ही भाजी तयार झालेली आहे. तर आता बघूया आपण जे पोहे भिजत ठेवलेले होते ते. तर या पद्धतीने हाताने याला छान कूच घ्यायचं आहे. तर या पद्धतीने मस्त याला कुचकरून एकजीव करून घ्यायचा आहे. तर आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत 1 चम्मच चिली फ्लेक्स. सोबतच मी याच्यामध्ये 1.5 चमचा तीळ घालून घेते. अर्धा चमचा मी लाल तिखट घालून घेते, यानी कलर खूप मस्त येईल. सोबतच बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आता याच्यामध्ये घालणार आहे मी अर्धा कप बेसन. तर बेसनने असा मस्त खमंग नाश्ता बनतो. तर या पद्धतीने मिक्स करून घेऊया आधी. तर मिक्स करून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत गव्हाचं पीठ. तर जसं लागतं तसं घालायचं आहे. मी आता अर्धं घातलंय, अर्धं आपण परत घालूया. तर आता पाण्याचा वापर न करता आपण याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे आपण याच्यामध्ये बटाटा, कांदा जे घातलं होतं त्याच्यामध्ये भरपूर असं पाणी असतं, त्याच्यामध्येच हे या पद्धतीने मस्त असं मिक्स होतं. आता आपण याचा एक गोळा तळून घेऊया आणि जसं आपण चपाती लाटतो तसंच लाटून घ्यायचं आहे. तुम्ही याच्या पुरी सुद्धा बनवू शकता. तर छोट्या-छोट्या पुरी सुद्धा बनवू शकता, पण मी इथे कमी तेलाचा बनवते. तर या पद्धतीने लाटून घ्यायचं आहे. तर आपण याच्यामध्ये पोहा घातलाय त्याच्यामुळे हे एकदम प्लेन येणार नाही. म्हणजे साईडच्या ज्या कडा आहेत त्या अगदी प्लेन येणार नाहीत. तर या पद्धतीने लाटून घ्यायचंय. तुम्ही असंच सुद्धा याला शेकू शकता. पण मी याला कट करून घेते जेणेकरून हे साईडने असं मस्त गोल दिसणार. तर या पद्धतीने मी याला एखाद्या डब्याच्या झाकणने कट करून घ्यायचंय. तर आता बघू शकता मस्त असा गोल शेप आलेला आहे. तर आता आपण याला शेकून घ्यायचंय. तर दुसरीकडे मी तवा गरम करायला ठेवला आहे. तर आपण त्याला शेकून घेऊया. तर तव्यावर हा पराठा टाकून घ्यायचा आहे आणि याला मस्त असा खमंग दोन्ही साईडनी परतून शेकून घ्यायचा आहे. तर आधी मी एक साईडनी छान शेकून घेते आणि यावर छान तेल घालून घेऊया. तर खूप जास्त तेल लागत नाही या नाश्त्याला. पण तुम्ही जर पुरी बनवायचं असेल तर तुम्ही पुरी सुद्धा बनवू शकता याच्या. तर या पद्धतीने दोन्ही साईडनी तेल घालून घ्यायचं आहे. रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला रेसिपी कशी वाटली आहे. तर या पद्धतीने दोन्ही साईडनी मस्त असं शेकून घ्यायचं आहे. तर आता आपण एका प्लेटमध्ये याला काढून घेऊया. तर तुम्ही ही रेसिपी प्रवासामध्ये बनवू शकता, नाहीतर सकाळच्या नाश्त्याला सुद्धा बनवू शकता, नाहीतर अगदी ऑफिसच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. कारण याचं जे भाजीत तेल आहे ते अगदी कमी आहे. ते डब्याच्या बाहेर अजिबात येणार नाही आणि खायला सुद्धा खूप मस्त लागते. रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. तर बघू शकता अगदी सॉफ्ट असे हे पराठे झालेले आहेत. तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत. बाय बाय, टेक केअर.